यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहेत. हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता काय? यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. काय हे 70 शिष्य येशूनेच निवडले नव्हते काय? काय हे चिन्ह चमत्कार करत नव्हते काय? एकाच दिवशी सर्वांनी निर्णय घेतला, कारण देवाचं वचन ऐकण्याचा त्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ आला. अर्थात देवाचं वचन नीट रीतीने ते समजू शकले नाहीत. त्यांनी आपल्या बुद्धीचा उपयोग या ठिकाणी केला देवाचं वचन समजण्यासाठी. या कारणामुळे ते अडखळले. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? सिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत व ओळखीले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष